छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बाळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, असे आहे आमचे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी 19, 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शाहजी भोसले आणि आई जिजाबाई होत्या. जिजाबाईंनी त्यांच्यावर रामायण, महाभारत आणि हिंदू संस्कृतीच्या संस्कारांचा प्रभाव टाकला. त्यामुळे शिवराय लहानपणापासूनच पराक्रमी आणि न्यायप्रिय झाले. बालपणापासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. त्यांनी मावळ्यांना एकत्र करून छोट्या सैन्याचा तताफा तयार केला. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी तोरणा, पुरंदर, रायगड यांसारखे अनेक किल्ले जिंकले. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने युद्धकला अवलंबून मोठ्या मुघल आणि आदिलशाही सैन्याचा पराभव केला. त्यांनी अफजलखानाचा वध करून स्वतःच्या चातुर्याचे दर्शन घडवले. त्यांनी नौदल उभारून सागरावरही आपले वर्चस्व निर्माण केले. शिवराय हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल राज्यकर्ता आणि लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी रयतेसाठी न्यायव्यवस्था मजबूत केली, शेतकऱ्यांसाठी उत्तम योजना राबवल्या आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण भारतभर त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले. पण त्यांचे विचार आणि स्वराज्याची संकल्पना आजही लोकांना प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांचे कार्य आणि बलिदान अनमोल आहे. त्यांचे जीवन म्हणजे धैर्य, शौर्य आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे. जय भवानी, जय शिवाजी.